इरा प्रशांत बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन येतोय पंकज वेलकर. आणि जबाबदारी निश्चितपणे आपण जर पाहिलं तर नेहमीच कौशिक पोस्टुले यांचा संघ सावरी दत्त मंदिर यांना आपण पाहिलेला आहे. काल देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती केशीपाटा मैदानावर. चांगल्या चांगल्या संघाने त्यांनी पराभूत केलं होतं. पुढचा बॉल स्लोवर वन, पायातला बॉल, समोर मिडॉनला खेळाडू होते, मिसफिल्डिंग आणि 2 धावा. स्ट्राईकला पंकज, गोलंदाज संदेश, अनुभवी गोलंदाज आहेत संदेश. पुढचा बॉल स्लोवर वन, बॅटची एज फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहे. 1 धाव. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर 2, चौथा बॉल 1, 2 नी 1, 3, 3 धावा, 4 बॉल. 3 ओव्हरची मॅच. पहिले पॉवर प्लेचं षटक, जे मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. पुढचा बॉल राऊंड द विकेट, लवकर बॅट फिरवली जाते. 5वा बॉल आणि बायच्या रूपामध्ये 1 धाव पाहायला मिळते. लीग बाय आहे, त्यामुळे एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे फक्त 4. 5 बॉल 4. पॉवर प्लेची ओव्हर लक्षात घ्या. पॉवर प्लेमध्ये खूप सुंदर गोलंदाजी संदेश. व्हॉट अ शॉट, आउट ऑफ द पार्क, अनदर बिग वन. पंकज वेलकरच्या बॅटमधून हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार. डीजे, धावसंख्या 10. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते महेश मापदी. 3 ओव्हरची मॅच. पहिली ओव्हरमध्ये 10 आणि समोरच्या दिशेला मारलेला फटका, 1 बाउंड चौकार. व्हॉट अ शॉट. डीजे. चला 14 आलेले आहेत. ऍक्शन रिप्ले तोपर्यंत बघूया आपण स्क्रीनवर. कशा पद्धतीने तो बॉल टप्पा पडल्यानंतर स्ट्रोक खेळले. ऍक्शन रिप्ले मध्ये 4 धावा.
डीप फाईन लेगला आतमध्ये आणलेला आहे आणि कव्हरचा खेळाडू आता मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अमोल येतोय. डीप कव्हरला एका बाजूला लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहे, डीप मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग पुढचा बॉल. आता मात्र हा बॉल डॉट बॉल. 2 बॉल झालेले आहेत. अपील केलं जाते. रोशन त्या ठिकाणी आहेत आणि 2 बॉल जे प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर पंकजने षटकार खेचला, पुढे आले आणि स्ट्रोक बनवलेला आहे. 1 बाउंड चौकार वाईडिश लॉंग ऑफच्या वरून डीजे. धावसंख्या 17-18. बाउंड्री. या 4 धावांनी धावसंख्या आता पुढे सरकते 18. कॅल्क्युलेशन हेच करायचं आहे. 3च बॉल झालेत. या उर्वरित 3 बॉलमध्ये किमान 8 ते 10 धावा, जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये काउंटर अटॅक करू शकतात. एक आक्रमण करावं लागेल, कारण समोरच्या संघाला थोडं डिफेन्सिव्ह होण्यासाठी तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. आणि तीच बॅटिंग बघूया करतायत का रोशन. स्ट्राईकला पुढचा बॉल. अजून एक, हात निश्चितपणे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. व्हाट अ शॉट. हवेचा पूर्ण फायदा उचलतोय. हवा के साथ साथ घटा के संग संग सीमारेखा के बाहर 6 रन. डीजे. धावसंख्या 24. 2 चेंडू शिल्लक. खूप चांगली बॅटिंग करते रोशन. अजून एक, हा देखील मिड विकेटच्या वरून षटकार. काय बॅटिंग करतोय. 4-6-6. धावसंख्या पुढे सरकते टोटल 30. 20 धावा 5 बॉल मध्ये. महेश मापदीच्या बॉल द्या जुना बॉल. लवकर आला. तो पण राहू द्या तुमच्याकडेच. मॅच बॉलच आहे पंकज तो, त्यामुळे चेक करायची गरज नाही आहे. शेवटचा बॉल. धावसंख्या 30. बघूया अजून एक षटकार की चौकार. आता मात्र थोडासा खाली राहायला पुढे आले होते. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. चांगली गोष्ट, स्ट्राईक आपल्याकडे घेतोय. धावसंख्या 31. 31. 15.5ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. इरा स्पोर्ट्स आयोजित इरा चषक 2026 पहिला दिवस. या स्पर्धेचा धामणी सपाट या ठिकाणी आपण कळकवणे या ठिकाणी जो रस्ता जातो देव्हारेवरून एक उजव्या बाजूला, आणि त्यानंतर कळकवण्याला जाताना डाव्या बाजूला आपल्याला एक मैदान पाहायला मिळतं, जे धामणी सपाट आहे, जे निश्चितपणे एक मोकळं रान आहे, माळरान, ज्या ठिकाणी स्पर्धा संपन्न होत आहे, जे मंडणगडमधील देव्हारेच्या पंचकृषीतील किंवा गोठे ग्रामपंचायत आणि देव्हारे ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा म्हणू शकतो मैदान. गोलंदाज जिग्नेश. पहिलाच बॉल बॉडीवर आपण पाहतोय, मात्र पायाला लागून लेग बायचा इशारा प्रवीण या ठिकाणी सांगतायत. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजेच 32. गोलंदाज जिग्नेश याला संधी मिळालेली आहे. वीरेन पुढचा बॉल. चांगली कॉट अँड बोल्ड. चांगली गोलंदाजी जिग्नेश कडून. संधी मिळाली होती, बॅक टू द बॉलर खेळले होते पंकज, आणि कॉट अँड बोल्ड मिळू शकला असता. ज्या प्रकारे त्या ठिकाणी स्ट्रोक खेळले होते, बरोबर बॅक टू द बॉलर. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते 33. मोठी जबाबदारी उर्वरित 4 बॉलवर. ज्या बॅट्समनने मगाशी 3 बॉलमध्ये 16, 5 बॉलमध्ये 20 कुठले होते, तोच बॅट्समन स्ट्राईकला रोशन. या चेंडूला देखील मात्र आता संधी आहे. दॅट शुड बी टेकन. गॉन. डीजे. अमर जाधव आलेले आहेत. अजून या षटकातील बॉल बाकी आहेत 3.
3 बॉल्स मध्ये बघूया एखादा मोठा फटका. धावसंख्या 33 वर पोहोचलेली आहे. त्यामुळे उर्वरित 3 बॉलमध्ये किमान 8 ते 9 धावा आणि 3 बॉलमध्ये 10 आले तर अजून छान, कारण धावसंख्या 43-45. गोलंदाज तयार होते जिग्नेश. पुढचा बॉल हवेमध्ये उंच मारलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी येतात बघूया. या ठिकाणी बाद. व्हॉट अ कॅच. जिग्नेश 2 बॉलवर 2 विकेट. डीजे थँक्यू, धन्यवाद. 2 चेंडू बाकी आहेत. अमर सारखा खेळाडू बाद झाल्यानंतर विनायक. विनूवर जबाबदारी. 2 बॉलमध्ये किती येणार? जेवढ्या येतील तेवढ्या संघासाठी महत्वाचे आहेत, कारण 5 ते 6 आले तर 39 किमान 40 पर्यंत पोहोचावं लागेल. गोलंदाज जिग्नेश हॅट्रिक वर आहे. हॅट्रिकचा बॉल. एज ओ साचू ना हो आजू बाजू. विकेट कीपर साचू. 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 34. हॅट्रिक होऊ शकली असती. विकेट कीपर आपण पाहत आहोत सावरी दत्त मंदिर. चेंडू फेक होईल तोपर्यंत तिसरी धाव पूर्ण होते आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 37. 38 धावांची गरज. 38 टू विन. चला, बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे आहेत आणि यानंतर क गटातील पहिल्या मॅचचा विजेता आणि दुसऱ्या मॅचचा विजेता या दोघांमध्ये मॅच होईल. सुरू असलेल्या सामन्यातील विजेता विरुद्ध उमरोली या 2 संघांनी तयार राहायचं आणि त्यानंतर शिवतेज भिंगळोली विरुद्ध वेचवी सफा 11. प्रथमेश पाटील, रोशन बेलोसे यामध्ये आपण एक लढत पाहणार आहोत. काय झालं? काय काय नमस्कार. उंबरशेत आलेले आहेत. युवराज ड्रेस कोड मध्ये आहेत सगळे बऱ्यापैकी. ओके, युवराज आलेला. साईराज येतोय. उंबरशेत संघाचं हार्दिक स्वागत. माप्रळ संघाला विनंती राहील सचिन भिकू घागरू. सचिन भिकू घागरून. सचिन दादा आमचे जागेवाले आहेत, ते त्यांचा सत्कार सन्मान होणं गरजेचं आहे, कारण या मैदानावरचा 7-12 ज्यांच्या नावावर आहे. त्यामुळे त्यांचा किरण बागणे यांचं दुकानाला भेट द्या. बघा, वेफर्स तुम्हाला पाहिजेत, कुरकुरे पाहिजेत तर दिदी आमची छोटी आहे अनु, कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं तुम्हाला मिळेल. अनु आता मला बघूया काय घेऊन येते ते. चला, सचिन 501 देणगी स्वरूपात सचिन घागरुम साहेब आणि सचिन दादा घागरुम यांचा सत्कार. ज्यांच्या जागेमध्ये ही मॅच आपण पाहतोय, स्पर्धा लाईव्ह भरवतोय. गेल्या वर्षी दादांना मी कॉल केला होता. कॅमेरामॅन सायून अनिलजी थोडं इकडे व्हा, म्हणजे तिकडून कॅमेरामॅन कव्हर करतायत. आणि गेल्या वर्षी देखील आम्ही म्हटलं होतं, दादांना फोन केला होता मी, सचिन दादांना स्पर्धा घ्यायची आम्हाला, आणि ते म्हणाले की निश्चितपणे तुम्हाला संधी मिळेल. आणि धन्यवाद दादा, तुमचं विशेष आभार. या स्पर्धेसाठी देणगी स्वरूपात 501 रुपये देखील आपण पाहतोय. बघूया आमची अनु काय आणते. आणि आमचा फॉर्म देखील सचिन दादा घागरुम यांच्याच मुलाने बनवला, ग्राफिक. सिद्धेश घागरुम यांचे देखील विशेष आभार. निलेश धामणे थोडेसे रिलॅक्स होत आहेत.
यानंतर आम्ही महेश पातेरे यांना थोडा रिलॅक्स देऊ, कारण पुढच्या मॅचमध्ये पुन्हा दोघं उभे राहतील तिथे. प्रवीण तोपर्यंत विनोद घागरूम, वारंवार प्रवीणचंच नाव येतोय. प्रवीण म्हणत असेल की दादा तिकडे आठवण इकडे काढतोय, त्याला उचकी लागत असेल तिकडे, कारण विनोदचं नाव घेताना 10 वेळा प्रवीण आलेला आहे पहिला. बघा हे सर्व खेळाडू आहेत, नितेश घागरूम, आमचा प्रवीण, आमचा आकाश, आमचा प्रशांत, जे सर्व खेळाडू, पंकज जाखल, हे सर्व श्री सोमय्या भैरवनाथ क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत. जसं मगाशी संदेश रेवाळेचा उल्लेख केला मी, एक काळ निश्चितच पंकज जाखल असेल, आज क्रिशला आपण पाहतोय, आज मिलिंद आहे, तो मुंबईला आहे मात्र आज नाही आहे, तेजस आहे, हे सर्व खेळाडू आज तयार झालेत. केतन, तेजस, मिलिंद, त्यानंतर आपण जर पाहिलं तर क्रिश, मात्र त्या अगोदर नितेश, सचिन, प्रवीण, विनोद, पंकज, संदेश या सर्वांनी या संघाला सांभाळलं. पहिला बॉल अमर ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा, नो बॉल, डायरेक्ट बाहेर, फ्रीट. पहिलाच बॉल. अमर जाधववर फार मोठं अवलंबून राहील या ओव्हरची जबाबदारी, कारण पॉवर प्लेमध्ये जर जसं मगाशी आपण पाहिलं, कारण जबाबदारीपूर्वक गोलंदाजी झाली, एक काउंटर अटॅकवर बॅट्समन असणार आहेत आणि बॅट्समन आहे सुजित आणि संजय. पहिला बॉल नो, फ्री हिटचा बॉल. डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे विनायक, आणि एक आपण पाहतोय खेळाडू डीप लॉंगॉनला, ज्या ठिकाणी प्रशांत. शॉर्ट थर्डमॅन आहे, कव्हर आहे, पॉईंट आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट मिड विकेट. पुढचा बॉल आणि लवकर खेळले, बरोबर टाईम करू शकले नाही बॉलला, आणि अमर म्हणतोय की काही घाई करण्याची गरज नाही, सिंगल जातोय जाऊ दे, बॅकअपला खेळाडू तिकडे आहे. आणि डावखुरा बॅट्समन जो आपण पाहायला सुजित ओपनिंगला आला होता, आणि आता जबाबदारी राहील संजयवर, अनुभवी खेळाडू. नरेश पातेरे आमचे कॅप्टन, मंडणगड तालुका संघाचे पहिले कॅप्टन, ज्यांच्या नावाची चर्चा मी अगोदर केली, यावर नंतर आपण सत्कार देखील घेऊ त्यांचा. पुढचा बॉल संदेशसाठी अमर जाधव, स्लोअर वन, क्या बात है, अप्रतिम. महेश पातेरे यांचे बंधू आहेत ते, नरेश पातेरे, पहिले फर्स्ट कॅप्टन ऑफ मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ. जी टीम तयार झाली, मंगेश बोत्रे, सचिन माळी, विवेक लोंढे, नरेश पातेरे, वासुदेव बांद्रे, रामदास पोस्तुरे. पुढचा बॉल जलद गतीने, या अगोदर स्लोअर वन, आता फास्टर. पहिला बॉल वाईडने सुरुवात झाला होता, बरोबर ना, नो बॉलने, नंतर एक, नंतर डॉट, नंतर डॉट, म्हणजे एकंदर 3 बॉल झाले, धावसंख्या फक्त 1, 2. 6वं पारितोषिक स्वराली महेंद्र घागरूम कडून आहे, 6 बक्षिसं आहेत. 5वं पारितोषिक जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमधलं आपल्याला पाहायला मिळतंय गणेश ऑप्टिकल अनंत घागरूम यांच्याकडून. त्याचप्रमाणे 4थं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यांचं योगदान या स्पर्धेला आहे ते म्हणजेच कैलासवासी गणपत घागरूम यांच्या स्मरणार्थ प्रशांत घागरूम यांच्याकडून ₹4,000. 6,000 जे तृतीय पारितोषिक कंबा लक्ष्मीबाई गणपत बोरले यांच्या स्मरणार्थ अनिल गणपत बोरले यांच्याकडून 6,000. आणि आता मात्र वाईड या स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांचं योगदान आशिष बंगाल 2,200, प्रणय बोरले 2,000, विजय पवार 1,111, त्यानंतर क्रीत मनीष निंगावले आतले 1,000, संदीप महादेव घागरूम 1,000. काल देखील मला मनीष निंगावले भेटले होते, सचिन घागरूम, तुमच्या माहितीसाठी त्यांनी सांगितलं आपलं देखील एक देणगी स्वरूपात त्यांना भेट आहे तिथे, तर त्यांनी सांगितलं आमच्या शुभेच्छा द्या. काल रात्री आम्हाला भेटला होता मनीष, आणि तो बोलला मला मनीष निंगावले की आम्हाला देखील आमंत्रण आहे. संदीप महादेव घागरूम 1,000, श्रीजा अमित घागरूम 1,000, स्वप्नील सुनील बोरले 1,000, वृषभ विनोद दुर्गवले 1,000, शांताराम वेलकर 1,000, अमित घागरूम, सुरेश जानू घागरूम 500, अमित घागरूम 1,000, प्रशांत शेठ शिर्के भोसते ₹500, नितेश कोबनाक, रियांश धीरज भागणे, यश महेश घागरूम, मयूर मधुकर घागरूम ₹501, अमन दिनेश घागरूम 500, शशिकांत घागरूम 500, श्रीकृष्णा धोंडू पाटील 500, सचिन घागरूम 500. पुढचा बॉल ऑफ स्टंपवरचा चेंडू थोडासा बाहेर निघणारा किंचितसा, आणि बघा चूक काय गेली की बॅट्समन तयारच नव्हता, मात्र वाईडला +2 धावा. अलर्ट राहावं लागेल तुम्हाला, नेहमीच अलर्ट राहावं लागतं. नामदेव पेंढारी ₹500, भावेश रटाटे बोरखत 500, निलेश पवार 500, संतोष घागरूम 500, कैलासवासी नितीन बबन घागरूम यांच्या स्मरणार्थ ओम सोमय्या
यांसकडून 1000, अनिल महादेव घागरूम 501, शरद सकारम घागरूम 500, पूजा कल्पेश घागरूम 500, संजय पवार 500 आणि सुहास घागरूम 501. या स्पर्धेच्या निमित्ताने पांडुरंग शेठ पिंडारी यांचे देखील आभार. त्याचप्रमाणे पांडुरंग घागरूम 511, पांडुरंग शेठ घागरूम. आणि अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय या ठिकाणी. या स्पर्धेला आपण पाहिलं जे योगदान दिलेलं आहे वीरेन पवार 1000 यांचे देखील आभार. पांडुरंग शेठ घागरूम यांचे देखील आभार. या सर्व मान्यवरांचे विशेष आभार. दानशूर व्यक्तिमत्व सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. तसेच सहभागी सर्व संघ, खेळाडू, क्रिकेट प्रेमी यांचं आम्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. इरा स्पोर्ट्स आयोजित इरा स्पोर्ट चषक आज दिनांक 7 मार्च शनिवार आणि उद्या रविवार दिनांक 8 मार्च 2026. आपण बॉल डॉट, बॉल बॅटला लागत नाहीच मोठी शोकांतिका. महिला दिन आपण पाहतोय ज्या पद्धतीने साजरे होतात काही ठिकाणी आणि इथे देखील इरा जी आमची रणरागिणी आहे तिच्या नावावर स्पर्धा. वाईडला प्लस, धावसंख्या 7, बॉल झालेत आतापर्यंत 5 बॉल 7. साईराज, युवराज यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. एक जबरदस्त संघ आहे उंबर शेत. यानंतर आम्ही सत्कार सन्मान करणार आहोत नरेश पातेरे यांचं देखील गावी मुंबईला साक्षी पातेरे ज्यांची मुलगी जी निश्चितपणे एक उत्कृष्ट कबड्डीपटू आहे. स्लोवर 1, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला. बघा हे ओळखणं गरजेचं आहे. बॉल टर्न होणार, फक्त बॉल हातात घ्यायचा होता आणि एक बॉल धावा 2 आणि बाद. मात्र 2 धावा मिळालेल्या आहेत आणि पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 9. धावांची गरज आहे टोटल जिंकण्यासाठी 38. 12 बॉल 29. विकी पातेरे आलेले आहेत. अजून एक जबरदस्त क्रिकेटर, गेले कित्येक वर्ष हे देखील क्रिकेट खेळत आहेत. यांचं देखील हार्दिक स्वागत. या परिसरात आल्यानंतर आम्हाला मासे आणि जर आपण पाहिले तर छान खेकडे नेहमीच विकी आणि साईराज आम्हाला आणून देतात. दुसरा षटक घेऊन प्रशांत. डावखुरा बॅटर संदेश आणि नरेश अनुभवी खेळाडू आहेत. या संघावर मोठी जबाबदारी राहील. आपण पाहत आहोत देव्हारेवरून उजव्या बाजूला राईटला एक छोटीशी जो रस्ता येतो तोच या ठिकाणी येतो. लक्षात ठेवा ज्याला कोणाला सांगायचं असेल, कारण लगेच कळत नाही धावणी सपाट कुठे आहे. पुढचा बॉल, पहिलाच बॉल कळले नाही, लवकर खेळलेत. बॉल डॉट. पुढचा बॉल संदेश. आता मात्र हा चेंडू डाव्या यष्टी बाहेर, पंचांचा इशारा वाईड. धावसंख्या पुढे सरकते 10. पुढचा बॉल प्रशांत, स्लोवर 1. आता मात्र मागे कोणी नाहीये फाईन लेगला. मात्र जोपर्यंत खेळ नाही, बॉल थांबलाय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी येणार, तिसरी धाव देखील मिळणार का? येस, पूर्ण झाली. नरेशने सांगितलं मी येतोय चल. या 3 धावा आल्यात. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर डॉट होता, दुसरा बॉल वाईड, त्यानंतर या 3 म्हणजे एकूण 2 बॉलमध्ये 4 आलेत. एकूण धावसंख्या 13. धावांची गरज आहे अजूनही या ओव्हरमध्ये. जर आपण पाहिलं तर 10 बॉल्समध्ये टोटल करायचे आहेत, टोटल 38 करायचे आहेत. 13 आलेले आहेत म्हणजे 25 अजूनही बाकी आहेत. पुढचा बॉल नरेश,
खाली राहतोय बॉल, चकून जातोय. बघूया एक धाव मिळणार. येस, एक धाव. 9 बॉल 24, धावसंख्या 14. 9 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. प्रशांत, 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला संदेश, नॉन स्ट्राईकला नरेश. सुरुवातीला सामना सावरी दत्त मंदिर विरुद्ध पन्हळी. उमरोली तयार. पायावर येतोय बॉल. नॉट आउट बाय अंपायर. लीग बायचे सिग्नल अंपायर कडून. आणि लीग बायने धावसंख्या पुढे सरकते 15. तर धावसंख्या 15. स्ट्राईकला आता येत आहेत नरेश आणि संदेशची जोडी संघाला तारणहार ठरणार का? 38 धावांसाठी एक विजयी लक्ष्य पूर्ण करून देणार का? हा मात्र प्रश्न आहे. गोलंदाज सज्ज होते प्रशांत. राईट हॅम ओव्हर द विकेट. स्ट्राईकला नरेश. धावांची गरज 38. पुढचा बॉल. व्हॉट अ शॉट. नरेश आहे मात्र बॉल रोशन आहे. आज चेंडू सीमा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. मॅच इज ऑन. धावसंख्या 21. 17 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 बॉल. थँक्यू. 7 बॉल 17 धावांची गरज. चला या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत. रोशन सर, बरोबर. चला या, तुम्ही आलात तर आलात. व्हेरी गुड. समोर खेळाडू आहे. दॅट शुड बी टेकन. गॉन. व्हॉट अ कॅच. पंकज वेलकर. लागले मला वाटतं. लवकर लवकर जा तिकडे. पाय बघा पाय. उमरोली आणि सुरू असलेल्या सामन्यातील विजेता या दोन संघांमध्ये मॅच आपण पाहणार आहोत. चला पाणी घेऊन जा लवकर तिथे. चला बॉल. लाईन 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 मारण्यासाठी आत्मे. चला चला मार्किंग मारून घ्या. मार्किंग. क्रिश लवकर तिथून उभा राहा. तिथून धावत आहे. चुना घेऊन ये पटकन. चला लवकर. तर 6 बॉल्स बाकी आहेत आणि धावांची गरज आहे 17. 6 चेंडू 17 धावांची गरज. चला जास्त इंजुरी असेल तर सबस्टिट्यूट घ्या. बघा आलेले आहेत विकास गागरूम. लग्न लावून आलेले आहेत. हा बाबू काल आमच्या इकडे गावामध्ये नाचत होता. जास्त हळदीला नाचत होता तो. तर सबस्टिट्यूट घ्या. विनायक. रोशन ओके आहे का तू? चला लवकर. रोशन 6 बॉल 17 धावांची गरज. अंश विकास गागरूम याच्याकडनं देखील पारितोषिक आहे. पहिला बॉल. पहिलाच बॉल. पुल करायला रनआउटची संधी. रुपेश चुकीच्या एंडला थ्रो. चुकीच्या एंडला थ्रो. नॉन स्ट्रायकर एंडला रनआउट होता. स्ट्रायकर एंडला थ्रो केला. 16 पाहिजेत. 5 बॉल. पंकज इंजर्ड झालेले आहेत. हे मॅच जिंकल्यानंतर थोडासा आराम करा. बघूया जिंकणार कोण. अजून हे मॅचचं गणित. जबाबदारी आहे महेश माबदीवर. षटकारांची गरज आहे. पुढचा बॉल. समोर विनायक त्या ठिकाणी येणार आणि झेल सुटलेला आहे. मात्र बघा पायाने लंगडतोय तरी सुद्धा मेहनत बघा किती करतोय पंकज. 3 धावा.
2 बॉलला 4 आलेत. 2 बॉलला 4 आलेत. अजूनही आवश्यक आहे 13 धावांची. 4 बॉल 13. अंश रुपेश 1 धाव. 13 धाव 12 धावांची गरज. 3 बॉल्स 12 धावांची गरज. 2 षटकार 3 चौकार. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते रोशन. राईट आर्म राऊंड द विकेट. राईट हँड बॅटरसाठी स्ट्राईकला महेश माबदी. षटकातील फुटचा चेंडू. सामना आपण पन्हाळी विरुद्ध पाहत आहोत. सावरी दत्त मंदिर. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. रुपेश त्या ठिकाणी 1 धाव. धावांची गरज 11. 2 बॉल 2 चेंडू 11 धावांची गरज. पन्हाळी संघ 1 षटकार 1 चौकार. मात्र दोन्ही षटकार आवश्यक आहे. कंपल्सरी चेस आहे. विनंती राहिली शिवतेज बिंगळोली आणि संघ सफा 11 वेस्वी. मी उमरोली यांना विनंती करतोय. उमरोली संघ टॉस का बॉसच्या जवळ यायचंय. उमरोली संघ. एक बॉल 10. काते खूप कन्फ्यूज होतात सगळे. युवराज शेवटचा बॉल आणि या ठिकाणी फक्त सामन्याची औपचारिकता आहे. बॉल बघूया. विनायक आहे बॉलला थांबवतोय आणि विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. काय बॅटिंग केली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सामनावीर रोशन. काय बॅटिंग केलं रोशनने. एका ओव्हरमध्ये 20. सामन्याचं गणित बदलून टाकलं असा खेळाडू रोशन. आणि रोशनचे 2 मला फटके खूप आवडले. पुढे सरसावत त्याने दोन्ही फटके षटकारासाठी मारले होते. आणि जेव्हा त्याला कळलं की मला बॅटला बॉल येतोय समोर बॅटिंग बाहेर निघून, तर त्याने चौकार पण मारला. म्हणजे 5 बॉल त्याने 20 ठोकल्या होत्या अक्षरशः. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन अमर. आणि मॅन ऑफ द मॅच आहे रोशन. जोरदार टाळ्या होत्या रोशनसाठी. मी विनंती करतोय सचिन दादा घागरूम यांना. सचिन दादा घागरूम. सचिन दादा कुठे आहेत. आता होते इथे. चला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यायचंय सचिन दादा घागरूम. बघा इथे बटाटा वडा आणि आता सर्वच काहीतरी चालू होते. मला वाटतं ऑमलेट पाव अंडा पाव देखील आता मिळेल तुम्हाला. अनु आमची वाट बघते की कुरकुरे अजून कुरकुरे जातील तुझे. काय टेन्शन नको घेऊ. चला 2 ओव्हरची मॅच असेल. यानंतर उमरोली आणि पन्हाळी. चला टॉससाठी या कॅप्टन